लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आता नंदिनीला सोडण्यासाठी आलेला असतो आणि नंदिनी बोलते, आता मला पिकअप करण्यासाठी येऊ नका, मी रिक्षाने परत येईन. तर जीवा काही तयार होत नाही. तो तिला बोलतो की मी तुला घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि नंदिनी तिथून निघून जाते. तर जीवाला पाठीमागे जे घडलेलं असतं ते आठवतं. नंदिनी एकटीच बडबड करत असते आणि जीवा ऐकत असतो. जीवा हा कानात कापसाचे बोळे घालून तिचं बोलणं दुर्लक्ष करत असतो. हे त्याला पाठीमागचं सगळं आठवतं आणि त्याला वाटतं की आपण नंदिनीला खूपच त्रास दिला आहे. आता इथून पुढे असं काही करायचं नाही. आणि इकडे रम्या आणि वसू आत्या फोनवरती गप्पा मारत असतात. रम्या सांगते की आज पार्थने काव्याला ड्रॉप केलं, पण त्याच्याकडे ढोंकून पाहिलंही नाही आणि बाईही केलं नाही. आता त्यांच्यामध्ये काहीतरी खूपच असं मोठं झालं असणार आहे. ते आपल्याला शोधायचं आहे. काय झालंय ते आपल्याला फक्त शोधून काढायचं आहे. पार्थ वरून दाखवतो की आपल्यामध्ये काही झालं नाही आहे, पण आतून खूप तो बिनसला आहे असं रम्या आत्याला सांगत असते. आणि त्या दोघी खूप खुश झालेल्या असतात की त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे. इकडे पार्थ आता घरी जायला निघालेला असतो. तर त्याला त्याची गाडी पंक्चर झालेली दिसते आणि आता तो रिक्षा शोधत असतो. रिक्षा शोधत असताना त्या रिक्षामध्ये काव्य असते आणि काव्य ती रिक्षा पार्थसाठी घेऊन आलेली असते. हे बघून पार्थला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि पण तो काव्याला रिक्षात बसण्यासाठी नाही म्हणत असतो. इकडे नंदिनी रिक्षा शोधत असते. तर तिच्यासाठी जीवा रिक्षा घेऊन आलेला असतो आणि नंदिनीला माहीत नसतं की रिक्षा चालवणारा हा जीवाच आहे आणि दोघेही बडबड करत असतात. इकडे काव्या पार्थला समजावून सांगत असते की आपण एका रिक्षातून गेलं पाहिजे, झालं गेलं ते विसरून जाऊया आणि आपण आजपासून छान मैत्रीनुसार राहूया. पण पार्थ तिचं काहीच बोलणं ऐकून घेत नसतो. तो तिच्यावरती रागवलेलाच असतो आणि नंतर मग तयार होतो आणि रिक्षामध्ये बसतो आणि दोघंही रिक्षातून चाललेले असतात. इकडे जीवा नंदिनीला रिक्षातून घेऊन जात असतो. तेव्हा त्याने एक जुने गाणे लावलेले असते. ते नंदिनीला आवडत नाही आणि ती बंद करायला सांगते. ते गाणं खूपच इमोशनल असतं. तर जीवा म्हणतो की का तुमचं नवऱ्याबरोबर भांडण झालं आहे का? नवरा तुम्हाला मारतो का? त्रास देतो का? तर नंदिनी म्हणते असं काहीच नाही. ते माझं खूप प्रेम करतात आणि ते मला काहीही त्रास देत नाहीत. तर जीवा म्हणतो मग आईचं ऐकतो का सगळं तुमचा नवरा आणि त्रास देतो का? तर नंदिनी म्हणते असं काही नाही. माझी सासू माझे मिस्टर चांगले आहेत. माझे घरातले सगळेच चांगले आहेत. ते मला कोणीच त्रास देत नाही. तर तुम्ही बडबड करू नका. मला वेळ होतोय, मला सोडा, अशी नंदिनी रिक्षा ड्रायव्हरला म्हणत असते. पण तिला माहीत नसतं की तो जीवाच आहे ते. इकडे काव्य आणि पार्थ रिक्षामधून जात असतात. तेव्हा काव्या पार्थला गॉगल काढून देते. तर पार्थ काही ते गॉगल घेत नाही. तेव्हा त्याला पाठीमागचं आठवतं की काव्य आणि पार्थ रिक्षामधून जात असतात तेव्हा पार्थने तिच्यासाठी गॉगल दिलेला असतो. तेव्हा ती खूप काव्य चिडचिड करते आणि पार्थचा गॉगल परत करते. इकडे घरामध्ये वसू आत्या, मानिनी हे सगळे गप्पा मारत बसलेले असतात आणि एकमेकांशी गप्पा मारताना घरातील सत्यनारायणच्या पूजेचा विषय निघतो. तेव्हा वसू आत्या म्हणते आता काही नवीन प्रयोग घरामध्ये करायला नको, कारण मुलं
आपली त्या गोष्टीला काही तयार होणार नाहीत. इकडे काव्याला आठवतं की आपणच पार्थची गाडी कशी पंक्चर केली ते तिला आठवून आठवून हसायला येत असतं. पण ती पार्थला सांगत नाही की मी तुझी गाडी पंक्चर केली आहे, तू माझ्याबरोबर माझ्या रिक्षातून यावं असं तिला वाटत असतं. म्हणून तिने ते पार्थची गाडी पंक्चर केलेली असते आणि पार्थला ती सांगत नसते. रिक्षामधून जाताना अचानक त्यांना रिक्षामध्ये धक्का लागतो आणि पार्थ काव्याच्या साईडला सरकला जातो. तर ते दोघे एकमेकांकडे बघतच राहतात, नुसते बघतच राहतात. रिक्षामधून जाताना ते रिक्षावाले ड्रायव्हर विचारतात, तुम्हाला मंदिराकडून जायचं आहे की कोर्टकडून जायचं आहे? तर काव्या म्हणते, मंदिराकडून आज ट्रॅफिक असेल, तुम्ही कोर्टच्या रस्त्याने चला. तेव्हा पार्थला पाठीमागचं सगळं आठवतं. काव्याला डिवोर्स देण्याचे कागदपत्र वगैरे त्याला आठवायला लागतात आणि पार्थ खूप घाबरतो. त्या कोर्टच्या रस्त्याकडून जाण्यासाठी तो घाबरलेला असतो.